नमस्कार, मी प्रिया आणि आजच्या या खास ब्लॉगमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. आज आपण भेट दिली ठाणे जिल्ह्यातील कळवामधील छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयामध्ये, जेथे फ्री औषधे मिळतात. म्हणजेच आजारीपणावर इलाजसुद्धा आणि खिशावर भारसुद्धा नाही. चला तर मग सुरुवातीपासून शेवटपर्यंतची सगळी प्रक्रिया एकदा ऐकून घेऊया. हॉस्पिटलच्या गेटमध्ये शिरताच एकदम भारी पार्किंगची सोय दिसते आणि आतमध्ये 24 तास सेवा चालू आहे. कधीही या दुखणं सांगा आणि नंबर लावा. पण लक्षात ठेवा, केस पेपर घेण्याची वेळ दिलेली आहे. सकाळी 8:30 ते दुपारी 12 वाजेपर्यंत. डॉक्टर 9 ते 4 वाजेपर्यंत उपलब्ध असतात, त्यामुळे थोडं लवकर या. प्रवेश करताच डाव्या बाजूला गणपती बाप्पा बसले. सगळ्यात आधी बाप्पाचे दर्शन घ्या. नंबर लवकर यायला पाहिजे सांगा. बाकी डॉक्टरांचं दर्शन मिळायला थोडा जास्त वेळ लागू शकतो. रिसेप्शनजवळ आयुष्यमान भारत कार्ड मिळतं. असं वाटतं की एवढं काही फ्री मिळते तर सरकारलाही एकदा थँक्यू म्हणावं. सर्वात आधी तुमचं आधार कार्ड घेऊन केस पेपरसाठी लाईनमध्ये उभं राहावं लागतं. आणि हो, लाईन बघून 1 मिनिट वाटतं की आपण हॉस्पिटलमध्ये आहोत की मंदिरात प्रसादासाठी. तुमचं वय 60 वर्षापेक्षा कमी असेल तर 9 नंबरमध्ये जा आणि जर तुमचं वय 60च्या वर असेल तर 5 नंबरला जा. ज्येष्ठ नागरिकांचं विशेष प्राधान्य. तसेच लहान मुलांचे केस पेपर सुद्धा ज्येष्ठ नागरिकांच्या केस पेपरच्या बाजूलाच भेटतात. ज्येष्ठ नागरिकांच्या दिशेने जाताना तुम्हाला वेटिंग एरिया दिसतो. जर तुमच्यासोबत कोण आजारी व्यक्ती असेल तर त्यांना तिथे तुम्ही वेट करायला बसवू शकता. आणि तोपर्यंत तुम्हाला गर्दी टाळायची असेल तर गुरुवार किंवा मंगळवार हाच बेस्ट ऑप्शन आहे. केस पेपर असा दिसतो. केस पेपरवरती वॉर्ड नंबर लिहून देतात. ज्यावेळी तुम्ही लाईनमध्ये उभे असाल त्यावेळी आधार कार्ड हातामध्येच ठेवा आणि जेव्हा तुमचा नंबर येईल त्यावेळी तुमचा आधार सांगा. त्यानुसार ते लोक वॉर्ड नंबर लिहून देतील. नागरिकांच्या इथूनच बाहेर गेल्यावरती रक्तपेढी लिहिलेलं आहे. तिथूनच सरळ गेला तर 18 नंबर वॉर्ड येतं. त्या दिशेने आपल्याला जायचं आहे. जसा जसा आजार तसा वॉर्ड नंबर. आपण फक्त जनरल चेकअपसाठी फ्री मेडिसिनसाठी आलो आहोत तर 18 नंबर वॉर्डमध्ये जायचं. तिथे 10 ते 15 डॉक्टर असतात, पण कोण कशाच एक्सपर्ट आहे ते लिहिलेलं नसतं. म्हणून मग जिथे लाईन कमी तिथे जाऊन आपली बुद्धिमत्ता वापरा. डॉक्टरना तुमचे जुने रिपोर्ट, जुनी औषधं दाखवा. ते बघून तेच औषध सरकारी ब्रँडमधून लिहून देतील. औषध तोच, फक्त कंपनी वेगळी. आणि जर दमा वगैरे असेल तर आधी 18 नंबरमध्ये एंट्री करताच ECG काढून घ्या. नंतर लाईन डबल लावावी लागेल. औषध लिहून दिल्यावर वॉर्ड नंबर 10च्या समोर लाल पेनाने एंट्री करून घ्यावी लागते. का करतात एंट्री कुणालाही माहीत नाही, पण करावी लागते. लाल पेनाने एंट्री केल्यावर असं वाटतं शाळेचा होमवर्कच तपासून घेत आहोत. फक्त रिझल्ट मात्र विचारू नका. आता शेवटचा टप्पा, औषधासाठी लाईन. म्हणजे 1 तास गेला. औषधासाठी सुद्धा ज्येष्ठ नागरिकांसाठी वेगळी लाईन आणि बाकी लोकांसाठी वेगळी लाईन. तर पुढे मागे कोण जास्ती वयाचा आला तर त्यांना बसायला बोला. नंबर आला की आवाज द्या. थोडे पुण्य आपण पण कमावू ना. तिथे कोणी जर मधी घुसत असेल तर शांत राहा आणि जमलं तर तिथे सिक्युरिटी आहेत, त्यांना एक्सक्यूज मी सांगा. औषध मिळालं जे आहे त्यावर टिक मार. बाकीचं तुमच्या नशिबात नव्हतं असं गोल करून देतात. आणि दुपारी 1:30 ते 2 डॉक्टरही लंचला असतात, तर तेव्हा औषध वाटप खिडकी बंद असते. डॉक्टर पण शेवटी माणूसच ना. मी गेली 7 ते 8 महिने इथून औषधं घेते. औषध सेम, कंपन्या नवीन आणि खिशाला आराम. स्ट्रगल तर आहे. फ्रीमध्ये मेडिसिन भेटत आहेत तर थोडं लाईनमध्ये सुद्धा उभं राहावं लागतं. मागे फळकावरती सुद्धा गोळ्यांचे नोंद केलेले आहेत, बट आता ह्यातलं काही समजत नाही किती गोळ्या अवेलेबल आहेत ते. आणि वेगवेगळ्या ट्रस्टीकडून इथे जेवणाची सोय असते. मी कधी घेतलं नाही, पण गर्दी खूप असते. जेवण छान असतं तिथे. तसेच जागोजागी पाणी पिण्याची सोयसुद्धा आहे. अजून पण खूप वॉर्ड आहेत. एका व्हिडिओमध्ये एवढे डिटेल कव्हर नाही करता येत. नेक्स्ट टाईम नक्की प्रयत्न करेन. बरं, जुनी झाली आहे, थोडी मरामतीची आवश्यकता आहे. थँक्यू छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालय. आणि तुमचं पण धन्यवाद हा ब्लॉग शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल. जर अजून काही प्रश्न असेल तर खाली कमेंट कर. डिटेल व्हिडिओ घेऊन येईन. तोपर्यंत आरोग्य सांभाळा आणि हसत राहा. थँक्यू.